शेवटचा कॉल असेल तुम्हाला. तुम्ही नाही आले तर तुमची मॅन ऑफ द मॅच जमा केली जाईल असे आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. बरोबर आहे. आजच्या दिवसातली सेकंड लास्ट मॅच आपण बघू शकतोय. मोरे सरकार विपक्ष आर एस फायटर्स. सलामीली आलेली जोडी, अगदी लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समन जोडी आपण बघू शकतोय. तानाजी कडू द यंग मॅन, ओल्ड मॅन इन क्रिकेट हिस्ट्री आपण बघू शकतो. गुंडगेच्या संघाला ज्यांनी नाव दिलं तेच तानाजी कडू फळांसाठी आलेत. त्यांच्या जोडीला असतील बल्लू. ते बघूया कशा प्रकारे चेंडूला करतील लल्लू. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूत एक सिंगल धावेने संघाचं श्री गणेश ओपन की ठाकरे आपण बघू शकतो. म्हणजे अक्षय ठाकरे. काय फटका होता, अगदी खिचून मारलेला होता, ग्राउंड लेवलचा होता. चांगला स्टार्ट आपल्या संघाला दिलाय तानाजी कडू या सरांनी. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि ते खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय 2च्या डिक्लेअर मध्ये. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली. चांगला फटका आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तिथे. मग सुमित तिथे तैनात होते, त्यांच्याकडून चुकी झाली. खराब क्षेत्ररक्षण पण बघायला भेटलं तिथे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 आकड्यावरती. बघू शकते बल्लू को मिलेगा चौका, मिलेगा मौका तो मारेगा चौका असा फटका होता. क्या शानदार फलंदाजी आपण बघू शकतोय. चांगली गोलंदाजी, पण त्यांना 7 क्षेत्ररक्षक देत नाहीयेत. बल्लू असे साईक होती. चांगला फटका होता. ते खराब क्षेत्ररक्षण. बाळा तिथं तैनात होते. थोडस फंबलिंग बघायला भेटलं. तानाजी असतील स्ट्राईक वरती, तानाजी सर आमचे. आणि चेंडू झालेत ते. बॉल किती झाले? बॉल शेवटचा चेंडू असला षटकाचं. तानाजी कडू असतील स्ट्राईक वरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 9. आणि ते काय फटका होता. आणि ते गोलंदाजाला दुखापत झाली का बघायची. पंच, गोलंदाजाला दुखापत झाली का बघायची. आणि ते खेळाडूला पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये. चेंडू लागलाय का बघायचंय. अगदी काय फटका होता तानाजी सर यांचा. अगदी ताकदीने मारलेला होता. तो जो फटका सरळ गेला असता तानाजी सर यांना बाद व्हायला लागला असतं. कशासाठी ते गोलसाठी आले ते साहिल मोरे. दुसरं षटक घेऊन आलेत. आणि ते चांगला चेंडू होता. आणि ते चुकी करतायत. आणि ते वाईट चेंडू असेल. आणि ते फलंदाज बाद असतील. परतावं लागेल बल्लू यांना. चांगली फलंदाजी राहिली त्यांची सुद्धा पहिल्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या झाली ती 11. चांगली सुरुवात साहिल मोरे आपल्या षटकामधून बघायला करून देत आहेत. वाईट चेंडू होता, पण बल्लू यांनी फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला नाही. मिस्ड कॉल झाला आणि बाद झाले.
चांगली गोलंदाजी हितेश आले फलंदाजीसाठी. चांगला फटका होता, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता. एक धाव कंप्लीट. एक धावेने समाधान मानतील तानाजी सर असतील स्ट्राईक वरती आणि ते वाईड चेंडू असेल. 2 वाईड साहिल मोरे यांनी टाकलेत. तानाजी सर असेल स्ट्राईक वरती. चांगला फटका आहे. आता चुकी करणार नाही सुमित तिथे तैनात होते. त्यांना माहिती 1-4 त्यांच्या हातातून गेली आहे. आता आपल्याला कुठल्या प्रकारे आपल्या संघासाठी चांगली क्षेत्ररक्षण करावं लागेलच. चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न होता आणि ते चांगले एफर्ट्स आपण बघू शकतोय साहिल मोरे आपल्या संघासाठी देत आहेत. धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू 15 धावसंख्या स्कोर कार्ड वरती झालेली आहे. आणि ते डिसिजन पेंडिंग असेल आणि ते डॉट चेंडू असेल. कुठल्या प्रकारचा आदरा भेटला नाहीये. हे बाद होता होता वाचले. अगदी MS धोनीची आठवण आली या चेंडूला लावताना आणि ते नो चेंडू असल्याचे पंच आम्हाला सांगतील. चांगला डिसिजन आपण बघू शकतो मैदानामध्ये आणि या 3 धावा ऍड होतील. 2+1 ते सिंगल धाव काढतील. स्कोर चांगलं झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. दुसरं षटक आहे. ती कॅल्क्युलेटर माइंडने खेळतात तानाजी सर अजूनही मैदानात आहेत. म्हणजेच संघाचं स्कोर चांगलं होणं हे गरजेचं आहे. आणि ते काय फटका होता, अगदी विराट कोहली यांच्या आठवण देऊन जाणारा हा फटका होता. कव्हर ड्राईव्हनी मारलेला होता. धावसंख्या झाली ती 23. तानाजी सर सुद्धा विचार करतील का या फिल्डरला मागच्या मॅच मध्ये आपण बसवला. जर मागच्या मॅच मध्ये या खेळाडूला आपण खेळलो तर काहीतरी सत्र वेगळं आपल्याला बघायला भेटलं असतं. तोच हितेश आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. टॅप फटका खेचण्याचा प्रयत्न फ्रंट फुटला गेले होते. टॅप फटका खेचला आणि 1च्या डिक्लेअर झोन मध्ये गेला चेंडू. बाळा गोलंदाजीसाठी होते. समोर आहेत तानाजी कडू. अगदी ओल्ड माइंड क्रिकेट खेळलेत तेच तानाजी कडू स्ट्राईक वरती आहेत. पहिला चेंडू होता बाळा भोयर यांचा. दुसरा चेंडू टॅप मारण्याचा प्रयत्न. टॅप झालाय सक्सेसफुल. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल चौकारच्या दिशेने. आलेला तानाजी कडून यांच्या बॅट मधून चौकार. चांगली सुरुवात बघू शकते. तानाजी सर आहेत, मी म्हंटल होतं त्यांच्यात ताकद आहे मारण्याची. तीच ताकद ते मैदानात दाखवताना चांगले फटके खेचतात आणि ते काय बघू शकतोय. डिसिजन पेंडिंग असेल पंच आम्हाला सांगतील. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचं पतन आहे की नाही बघू शकतो आपण. पंच डिसिजन पेंडिंग ठेवतील पंच आमचे आणि ते परतावा गेली. ते त्यांना दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. ते धावबाद झाले. एक धाव कंप्लीट होती. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली ती 29. चांगलं स्कोर निर्माण केलंय. तानाजी कडू अजूनही मैदानात आहेत. अजूनही उरलेले 3 चेंडू आहेत. काय घडतंय काय बघते. अजून स्कोर वाढेल का. चौथा चेंडू बाळा भोयर यांचा. तानाजी असतील स्ट्राईक वरती. त्याच पद्धतीचा फटका होता. टॅप चेंडू होता. हाही जाईल चेंडू सीमा पार. अगदी बॅक टू बॅक 2 चौकार आणि तानाजीच्या बॅट मधून आलेला हा चौकार. मागाशी 32 मारून पण हारले होते. बोल मागच्या सत्रामध्ये काय मॅच झाली होती. अगदी तानाजी सर यांनी 32 धाव संख्या मारल्या तरी पण विजयच्या वाटचालात गेले नाही. आता वाईट चेंडू काय माइंडने कॅल्क्युलेटर माइंडने खेळतायत. अगदी एक्स्ट्राची धाव येते तर कुठल्या प्रकारची मोठी धाव संख्या खेचण्याचा प्रयत्न नाहीये. अगदी हाय स्कोर झालेला आपण बघू शकतोय. काय फटका होता आणि ते डायरेक्ट झेल होतं. ते झेल जमिनीला दान झालं गेल्या डिक्लेअर झोन मध्ये. इथं हिमंत असा क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथून त्याकडे चुकी झाली. चेंडू गेला 2च्या झोन मध्ये आणि धाव संख्या झाली ती 36. 5 चेंडूचा खेळ संपला. 36 धाव संख्या झालेली आहे.
मोरे सरकार कुठेतरी दुष्काळामध्ये आपण बघायला भेटतोय. खराब क्षेत्ररक्षण आलं त्यांचं सुद्धा. खराब कामगिरी आहे चौका. काय टॅलेंटेड गेम बघू शकतोय. तानाजी कडून सांगतायत जरी माझं वय झालं असेल पण माझे फटके जुने झाले नाहीयेत. तेच नवीन नवीन फटके मैदानात दाखवतात आणि आपल्या संघाला चांगलं स्कोर निर्माण करतायत. आजच्या दिवसात आपण बघू शकतो हायेस्ट स्कोर बघू शकतोय. 18 चेंडू धाव संख्या झाली ती धाव संख्या झाली ती 40 आणि धाव संख्येतून पाहिजे असेल ती मोरे सरकार या संघाला 41 असं लक्ष्य आपण बघू शकतोय. यानंतरचा सामना असेल युवा टीम वर्सेस आरू परिसंघ आणि टीम युवा संघाचे दोन्ही कर्णधार याचे नाणेफेकीचं कौल करून घ्यायचंय. त्यानंतरची शेवटची मॅच असेल डे 1 ची मॅच. शेवटची मॅच असेल सेकंड लास्टची आपण बघू शकतो. ही सेकंड इनिंग 18 चेंडू 41 धावेचं समीकरण असेल. काय फटकेबाजी राहिली तानाजी कडू यांची. का त्यांना गुंडगेच ते चालेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू त्यांचा पाळा बोईर आहेत स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअरने सुरुवात करतील. 2 धावा ऍड होतील. संघाचा श्री गणेशात सुरू झालाय. 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू चांगला फटका होता. तेवढ्याच चांगला भरत जंगम तिथे तैनात होते. भरत जंगममध्ये म्हणजे तिथं टेन्शनचा विषयच नाही. त्यांच्याकडे चेंडू गेला म्हणजे समजायचं एकच धाव तिथं घ्यावी. मागच्या पर्वामध्ये आपण बघू शकतो काय चांगली कामगिरी राहिली होती त्यांची. अगदी डाय मारून त्यांनी झेल प्राप्त केला होता. तशाच प्रकारे मोरे सरकार सुद्धा प्रयत्न करतात. सलामीला आलेली जोडी आपण बघू शकतोय. संकेत आणि बाळा भुईर अशी सलामीला आलेली जोडी. आल्याच त्यांनी चेस करण्याची ताकद त्यांनी दाखवलेली आहे. त्याच प्रकारे फटके खेळतायत. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. चेंडू संपलेत ते 4 चेंडू 6 धावा. इथून अजूनही 2 चेंडू मोठे फटके आले तर कुठल्याही वेगळ्या परिस्थितीत संघ बघायला भेटेल. आणि ते 1 धाव डिक्लेअर जमून झाले. धाव संख्या झाली ती 5 चेंडू 7. शेवटचा चेंडू असेल तानाजी कडू यांचं. चांगला फटका होता त्या पेंड आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकतोय. चांगला चेंडू होता इथे. काय क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळे झाले. प्रणव जंगम तिथे तैनात होते. अगदी काय चेंडू अडवला त्यांनी तिथे. जिथे 4 धावा होत्या तिथे फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या. रोशन मोरे आणि विनीत गायकवाड या टॉस साठी. पहिला चेंडू टॅप खेचण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट. 1 धावेने समाधान मानतील. धाव संख्या झाली ती 10. दुसरा चेंडू षटकाचा. टॅप फटका होता. टॅप फटकेला खेचलाय. संकेतच्या बॅट मधून आलेला आहे चौकार आणि ते लागलाय आणि बॅनरला इथे निमेश मोहिते सांगतात जर त्यांच्या बॅनर लागला तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि ते 200 रुपयाचं पारितोषिक संकेत यांना प्राप्त झालेलं आहे. धाव संख्या झाली ती धाव संख्या झाली ती 14. 2 चेंडू 14 अशी धाव संख्या झालेली. ते चांगला थ्रू आपण बघू शकतो आणि ते पंचांचा निर्णय हा पेंडिंग असेल. आमचे पंच आम्हाला सांगायचंय या चेंडूवरती किती धावा आल्या. 1 धावा आली. चांगली गोलंदाजी आपण बघू शकतोय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तिथे तैनात होते. अगदी त्यांच्याच मुली ही धाव संख्या सुद्धा वाढ झालं. पहिल्या
षटकामध्ये चांगली फलंदाजी त्यांनी सुद्धा फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला बघायला भेटली त्यांच्या बॅट मधून. ते तिथं काय क्षेत्ररक्षण अगदी डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये. ते कठीण परिस्थिती मोरे सरकार आज संघ आपल्याला बघायला भेटतोय. चांगली गोलंदाजी राहिली. आणि ते वाईट चेंडू असेल आणि चेंडू संपलेत. ते 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडूचा खेळ उरलाय. दोन षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 18 आकड्यावरती. आणि अजून किती पाहिजे होते का? 22-23 पाहिजे. 6 चौकार पाहिजे. अजूनही 6 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि 6 चौकार मारले ना तर माझ्याकडून 2 हजार. जर संकेत पालांड यांनी 6 चेंडू 7 चौकार मारले तर निमेश मोहिते यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांना असेल. बऱ्याच जंगम असतील गोलंदाज त्यांच्याकडून चुकी होणार नाही. पहिला चेंडू मोठा खेचण्याचा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव आली तिथे. हितेश तैनात होते. चेंडू अडवलं. चांगलं काम त्यांनी केलं. आता इथून गरज असेल 5 चेंडू 22 धावेची आणि चांगला झेल. काय झेल अप्रतिम. या खेळाडूचं आपण बोलू तितकं कौतुक एवढं कमी आहे. अगदी ओल्ड खेळाडू आपण बघू शकतो भरत जंगम. अगदी जरी त्यांचं वय झालं असे केस पिकलेले असतील पण त्यांची जी फिल्डिंग आहे ती मैदानामध्ये तशीच आहे. काय झेल प्राप्त झाला त्यांच्या माध्यमातून. ती कट अँड बोल्ड झालं आणि ते चांगला फटका होता. जरी मॅच मोरे सरकार गमवले असेल तरी शेवटपर्यंत त्यांनी फटके मारायचे हे ठरवलं आहे आणि तशाच प्रकारे शेवटपर्यंत चेंडू खेळतात. आणि हा आलेला नशिबाचा चौका. हाही फटका चांगला आहे. तिथे फिल्डर चुकी करणार नाही. 1 धाव कंप्लीट. संकेत असतील स्ट्राईक होती. सलामीला आले होते. हाही फटका चांगला होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. इथे चांगली फिल्डिंग करतायत आणि ते फंबलिंग बघू शकतो आपण. इथं थोडंसं मिस कॉलिंग झालंय मैदानामध्ये. एकतर्फे सामना झुकलाय आर के संघाकडे. मोरे सरकारला इथे दुखापत झाली आहे त्यांच्या राऊंड्स मध्ये. कठीण काळात त्यांचा संघ निर्माण झालाय. यानंतरचा सामना युवा वर्सेस परी. धन्यवाद. मी आता आमंत्रित करतो चेतनजी या आपलं गोडसा आवाज आम्हाला ऐका.